तुम्ही बोलत असाल एवढी गँग का जमले, तर आज होता आपला पोपटीचा बेत आणि गौतमनी चिकन मोडायला सुरुवात केलेली. 5 किलो चिकन आणलेलं आपण आणि शेंगा सुद्धा आणलेल्या आपण. आणि हे बघा सगळं लेग पीस. नंतर पहिला आपण त्यावर दही टाकला, लिंबू पिळला, त्यानंतर आपण घरगुती मसाला टाकला, नंतर हळद टाकली, मीठ सुद्धा टाकला आणि नंतर आपण सर्व मिक्स केला. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी हवी असेल तर आपला फुल व्लॉग आपण यूट्यूबला अपलोड केला, जाऊन नक्की बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. नंतर चिकनच्या पिस्सा आणि अंड्यांचा आपण पद्धतशीर कार्यक्रम केला. आपण पोपटी पत्र्याच्या डब्यात करणार आहोत, म्हणजेच तेलाचा डबा. पोपटीन जास्त करून चव देणारा यो पालक, याला मामेटाचा पाला बोलतात. तुमची तर काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. नंतर पोपटी भरायला सुरुवात केली. पहिला मामेटाचा पाला टाकला, नंतर शेंगा, अंडी टाकली आणि नंतर चिकनचं पीस टाकलं आणि नंतर परत मामेटाचा पाला टाकून आपण भरून घेतली पूर्ण पोपटी. दोन्ही पण पोपट्या भरून घेतल्या. नंतर पोपटी लावायला घेतली, पेंडा टाकला आणि आग लावून मस्त पोपटी लावली आणि नंतर पोपटी काढायला घेतली. पोपटी वताना जो नाकात वास गेला ना, लाजवाब. नंतर घेतली पोपटी खावायला सुरुवात. आणि यो बघा आमचा केके बघा कसला हाडा चुकतय, याने पण बघा कसला लेग पीस वर ताव मारलाय. सो यो मिनी व्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्हाला हा पोपटीचा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि जाता आता गिरीशचा गाणं ऐकून जा.